बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला बाजार गप्पांचा आजचा विषय पुन्हा एकदा संरक्षण क्षेत्र, डिफेन्स सेक्टर. पुन्हा एकदा संरक्षण क्षेत्र असं आजचा विषय घ्यायचं दोन महत्वाची कारण. सगळ्यात पहिल्यांदा एकंदरीतच जागतिक पटलावरती व्हेनेझुएला असेल, कोलंबिया असेल, असं जे काही सुरू आहे, न थांबलेलं आणि मध्ये मध्ये उचकी लागल्यासारखं सुरू असणारं रशिया युक्रेन असेल, इस्रायल हमास असेल किंवा अगदी अलीकडे झालेलं इराण असेल, यामुळे एकंदरीतच जगातली युद्धजन्य परिस्थिती हे लक्षात आलेलं गणित आहे. आणि मी नेहमी गमतीने म्हणतो तसं की अलीकडच्या काळातल्या जागतिक गुंतवणूक क्षेत्रामधली सगळ्यात महत्वाची आणि मोठी उद्योगधंदा किंवा इंडस्ट्री म्हणजे संरक्षण आणि दहशतवाद. आणि याही पार्श्वभूमीवरती बाजार गप्पांचा आजचा विषय पुन्हा एकदा संरक्षण क्षेत्र. आणि अगदी याच्या तुलनेमध्ये खाजगी वाटावं, स्थानिक वाटावं, अशा स्वरूपाचं दुसरं कारण म्हणजे आपल्यापैकी अनेकांना कल्पना आहे की आपल्या देशामध्ये HDFC म्युच्युअल फंड कार्यरत आहे. आणि या HDFC म्युच्युअल फंडची एक सगळ्यात मोठी महत्वाची आकर्षक योजना म्हणजे HDFC म्युच्युअल फंडची डिफेन्स सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड स्कीम. आजपैकी आपल्याला अनेकांना कल्पना असेल की गेल्या काही दिवसात कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता HDFC सेक्टरनं डिफेन्स म्युच्युअल फंड मध्ये पुन्हा एकदा नव्यानं पैसे गुंतवता येतील याची घोषणा केली आहे. घोषणा केली म्हणावं असं सुद्धा खरं म्हणजे कठीण आहे, कारण ना अशा पद्धतीची कुठेही अनाउन्समेंट पेपरमध्ये आहे, चर्चा आहे, पण हे काम होत आहे. मुळात हे विषयावरचं पुढचं विवेचन करायच्या आधीच मला स्पष्ट करू द्या की मी किंवा माझे कुटुंबीय यांच्यापैकी कोणीही कोणत्याही म्युच्युअल फंडचा किंवा कोणत्याही ब्रोकिंग फर्मचा एजंट नाही. माझं बोल्ट टर्मिनल नाही. माझी स्वतःची या डिफेन्स सेक्टर म्युच्युअल फंड स्कीम मध्ये ते सुरू झाल्यापासून SIP स्वरूपाची गुंतवणूक आहे. याच्या व्यतिरिक्त कोणतंही अधिकृत प्रतिनिधित्व नाही. परंतु या योजनेचा एक लाभार्थी आणि एकंदरीतच 35 ते 40 वर्षाची गुंतवणूक क्षेत्राशी असलेली माझी सान्निध्यता, यातनं आजचा विषय घेतोय पुन्हा एकदा संरक्षण क्षेत्र. संरक्षण क्षेत्र हा विषय आपल्या देशामध्ये खऱ्या अर्थानं चर्चेत हा करोना नंतरच्या काळामध्ये आला. ज्या वेळेला मार्च 2020 मध्ये रात्री 8 वाजता आपल्या देशाच्या माननीय पंतप्रधानांनी जनतेला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये 3 आठवड्यांचा लॉकडाऊन जाहीर केला, त्याच भाषणामध्ये आत्मनिर्भरची घोषणा करण्यात आली. आणि मग नंतरच्या 5 दिवसांमध्ये ज्या वेगवेगळ्या क्षेत्रांच्या आत्मनिर्भरतेच्या योजनांचे तपशील दिले गेले, त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं क्षेत्र म्हणजे संरक्षण. म्हणजे ती 2020 पासूनची कथा आहे. आज पुन्हा एकदा त्याला वेगळ्या संदर्भात पाहायचं, म्हणूनच आजच्या विषयाचं शीर्षक पुन्हा एकदा संरक्षण क्षेत्र. 2020च्या घोषणेमध्ये असं म्हटलं गेलं की पुढच्या 5 वर्षात आपल्या देशाला संरक्षण विषयक आवश्यक असलेल्या वस्तू आणि सेवांच्या किमान 75% उत्पादन हे आपल्या देशात केलं जाईल. आणि त्याच वेळेला दुसरं असंही धोरण जाहीर केलं की यापुढे संरक्षण खात्यानं एक रकमी 18,000 कोटी किंवा त्याच्यापेक्षा जास्त अशा रकमेची जर टेंडर्स काढली तर त्या वस्तू किंवा सेवा या पूर्णपणाने फक्त भारतीय कंपन्यांनाच पुरवता येतील. या घोषणेला आज 5 वर्ष झाली आहेत. 2020 ला म्हणलं तर येत्या 5 वर्षात या किमान 75% बहुतांश भाग या गेल्या 5 वर्षामध्ये आपण पूर्ण करत आणलाय. आणि म्हणून आजच्या विषयाचं शीर्षक पुन्हा एकदा संरक्षण क्षेत्र. आणि मग असं जेव्हा एखादं क्षेत्र येतं त्यावेळेला तुमच्या असं लक्षात येईल की या सरकारी धोरणाची अंमलबजावणी इतकी नेटानं, इतक्या प्रभावीपणानं केली गेली की केवळ या क्षेत्रात कार्यरत असलेल्या सरकारी आणि खाजगी कंपन्यांना आपल्या सरकारकडनं पर्यायानं लष्कराकडनंच वस्तूंची आणि सेवांची मागणी आली असं नाही, या वस्तू आणि सेवांची निर्यातही आपल्या देशानं सुरू केली. म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासून आणि त्याच्याही आधीच्या काळापासून आपल्या देशामध्ये संरक्षण या विषयाची व्याख्या आपल्या देशांच्या 4 सीमांचं संरक्षण इतकीच मर्यादित होती. अगदी 1895च्या नागपूरच्या काँग्रेस अधिवेशनात त्यावेळेला लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी अशी मागणी केली होती की हिंदुस्थानी फौजांचे सैनिक ज्या वस्तू संरक्षण विषयक वापरतील त्या आपल्या देशामध्ये निर्माण झाल्या पाहिजेत. साहजिकच तत्कालीन ब्रिटिश राजवटीनं याचा पाठपुरावा केला नाही आणि साहजिकच याला सहकार्य केलं नाही. त्यावेळेला त्याच्याबाबत टिळकांनी केलेली
मखलाशी किंवा त्याचं केलेलं समर्थन आणि विवेचन किंवा आपली मागणी लावून धरताना मांडलेले मुद्दे हा एका स्वतंत्र व्हिडिओचा विषय होईल. त्यामुळे आता त्याचा समावेश इथं करत नाही. परंतु त्यावेळेला टिळकांनी केलेल्या मागणीतली बहुतांश घटना ही यंदाच्या अलीकडच्या काळातल्या आत्मनिर्भर योजनेला आहे. इतकं असूनही केंद्र सरकार किंवा राज्य सरकारांनी नागपूरमध्ये याची मागणी केलेली असताना सुद्धा, टिळकांनी केलेली असताना सुद्धा, लोकमान्य मी नव्हे असं असून सुद्धा आज तागायत गेल्या 5 वर्षामध्ये कधीही टिळकांचा उल्लेख केला नाही. परंतु त्याचा गुंतवणुकीशी संबंध नसला तरी धोरणाशी नक्की आहे. आणि मग केंद्र सरकारनं 2020 नंतर अशा संरक्षण विषयक आत्मनिर्भर धोरणाची जेव्हा अंमलबजावणी सुरू केली तेव्हापासून माझगाव डॉक, हिंदुस्तान एरोनॉटिक्स, BEL, BDL, आयशर, बॉश, अशोक लेलँड, टाटा मोटर्स अशा अनेक कंपन्यांच्या कामगिरीमध्ये आणि त्यामुळे त्यांच्या उत्पन्नामध्ये, विक्रीमध्ये, नफ्यामध्ये आणि पर्यायानं शेअर्सच्या बाजारभावांमध्ये झालेली वाढ हा आपल्या देशाच्या शेअर बाजाराचा एक लक्षणीय पैलू आहे. आणि मग अशी वाढ होत असताना लक्षात येणारी गोष्ट अशी होती की त्यामुळेच डिफेन्स सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंडला वाहिलेल्या अशा 3 योजना पाठोपाठ आपल्या देशामध्ये सुरू झाल्या. पण या विषयाची संवेदनशीलता आणि बहुतांश वेळेला याचा महत्वाचा ग्राहक हा सरकार असल्यामुळे, सरकारी पक्ष असल्यामुळे, मग ते आपल्या देशातले किंवा इतर, त्याबाबतचं वापरलेलं सावधानतेचं धोरण याचा पुनरुच्चार करायचा म्हणून आजच्या बाजार गप्पांच्या व्हिडिओचं शीर्षक पुन्हा एकदा संरक्षण क्षेत्र असं आहे. बघा ना, गेल्या 5 वर्षामध्ये आपल्या देशामधल्या म्युच्युअल फंडच्या योजनांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. SIPचं रक्कम सातत्यानं वाढतं राहिलंय. म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणाऱ्या लेजर फोलिओची संख्या मोठ्या प्रमाणावरती वाढतीये. अगदी एखाद्या क्षेत्राला वाहिलेल्या गुंतवणुकीच्या योजनांचं म्युच्युअल फंडच्या याही संख्येमध्ये वाढ झाली आहे. असं असूनही क्षेत्र आकर्षक असताना, ते एका विशिष्ट वरच्या पातळीवरती, वाढीव पातळीवरती स्थिरावत असताना सुद्धा संरक्षण क्षेत्राला वाहिलेल्या म्युच्युअल फंड योजनांची आज मितीला आपल्या देशातली संख्या फक्त 3 आहे. हा योगायोग नसतो. हे लक्षात घेऊन या क्षेत्रातल्या गुंतवणुकीकडे पाहिलं पाहिजे. ही गरज किंवा हा मुद्दा अधोरेखित करायचा म्हणून आजच्या बाजार गप्पांचा विषय पुन्हा एकदा संरक्षण क्षेत्र. मागणी वाढतेय का? हो. आपली क्षमता वाढलीये का? हो. ती फक्त स्थानिक पातळीवरतीच मर्यादित आहे का? नाही. असं असलं तरी एकंदरीतच याची भांडवल प्रधानता, याची तंत्रप्रधानता, याची कौशल्य प्रधानता आणि याची सरकारी धोरणावरती अवलंबून असण्याची वृत्ती, यातून फार वेगानं हे क्षेत्र वाढत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. साहजिक तुमच्या असं लक्षात येईल की HDFC डिफेन्स सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड स्कीम ही या क्षेत्राला वाहिलेली आपल्या देशातली पहिली योजना. त्यांनी त्यावेळेला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती पैसा गोळा केला. या क्षेत्रातल्या कामगारांवर कामगिरीमुळे आणि एकंदरीतच HDFC याच्या विश्वासार्हतेमुळे या योजनेने प्रचंड मोठ्या प्रमाणावरती परतावा हा त्याच्या भागधारकांना किंवा म्युच्युअल फंड युनिट्सना दिला. आणि मग त्यामुळे काळाच्या ओघामध्ये मोतीलाल ओसवाल आणि आदित्य बिर्ला यांनी या कंपनीची, या क्षेत्राला वाहिलेल्या अजून 2 कंपन्यांच्या म्युच्युअल फंडांच्या योजना आपल्या देशामध्ये सुरू केल्या. पण तुमच्या असं लक्षात येईल की मी आधीच्या मुद्द्यात मांडलेल्या संवेदनशीलतेमुळे एका टप्प्यावरती फार मोठी रक्कम वाढीव वेगानं सातत स्वीकारत राहणं हे व्यवहार्य होणार नाही. हे लक्षात घेऊन HDFCनं आपल्या डिफेन्स सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड मध्ये नव्यानं पैसे स्वीकारणं बंद केलं. एक रकमी म्हणजे लमसम अशा स्वरूपाची त्यांनी बंदी घातली. नव्यानं SIP सुरू करता येणार नाही अशा स्वरूपाची त्यांनी बंदी घातली. सुरू असलेल्या SIPच्या रकमेत बदल करता येणार नाही अशा स्वरूपाची त्यांनी बंदी घातली आणि हे चित्र बराच महिने चाललं. अगदी अलीकडच्या काळामध्ये मी आधी म्हटलं तसं कोणतीही जाहिरात न करता, मोठमोठ्या घोषणा न करता या बंदी काही प्रमाणामध्ये उठल्या. आणि HDFCची अशी बंदी सुरू असताना सुद्धा, हे क्षेत्र चांगलं उत्पन्न देत असताना सुद्धा सावधानतेचा पवित्रा म्हणूनही असेल
मग तो फंडांच्या बाजूनी असेल किंवा गुंतवणूकदारांच्या बाजूनी असेल. एचडीएफसीच घेत नाही याचा अर्थ काही वेगळा लावत आता या क्षेत्रामध्ये नव्यानं गुंतवणूक करणं योग्य होणार नाही अशी गुंतवणूकदारांची भूमिका झाली असेल किंवा त्या दोन उत्तर फंडांचीही झाली असेल. एचडीएफसीची डिफेन्स सेक्टर स्पेसिफिक मध्ये नवीन गुंतवणूक स्वीकारण्यावर बंदी सुरू असतानाच्या काळात सुद्धा एवढा मोठा प्रतिस्पर्धी बाजूला झालेला असताना सुद्धा या दोन फंडांच्या ऍसेट अंडर मॅनेजमेंट मध्ये लक्षणीय वाढ झाली नव्हती हे लक्षात घ्या. आणि म्हणून आजच्या बाजार गप्पांचा विषय पुन्हा एकदा संरक्षण क्षेत्र. आज मितीलाही एचडीएफसीनं पुन्हा नव्यानं गुंतवणूक सुरू केली असली तरी आजही ते मोठ्या प्रमाणावरती लमसम रक्कम स्वीकारत नाहीत. मोठ्या छोट्या कोणत्याच स्वरूपामध्ये ते लमसम घेत नाहीयेत. आता सुरू असलेल्या कुठच्याही SIP मध्ये ते फ्लोटर स्वरूपाची गुंतवणूक घेत नाहीयेत. त्यांनी फक्त दोनच प्रकारच्या सुविधा पुन्हा एकदा नव्यानं एचडीएफसी डिफेन्स सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंडामध्ये सुरू केली आहेत. पहिली सुविधा म्हणजे नव्यानं मला SIP सुरू करता येईल आधी नसली तरी सुद्धा, पण जास्तीत जास्त 5,000 रुपये दरमहा इतकीच ती SIP करता येईल अशी दिलेली सुविधा आहे. आणि आत्ता एचडीएफसीने दिलेली डिफेन्स सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंडांच्या बाबतीतली दुसरी सुविधा अशी आहे की जर माझी आत्ताच ही त्यांनी सुविधा देण्याच्या आधीपासून जर माझी SIP सुरू असेल तर त्या दरमहा SIPच्या रकमेत जास्तीत जास्त 5,000 रुपयांची वाढ करता येईल असं एचडीएफसीनं जाहीर केलंय. अशा दृष्टिकोनातनं विचार करत असताना यातनं मिळणारे संकेत हे अत्यंत महत्वाचे आहेत. त्यातला सगळ्यात पहिला आणि महत्वाचा संकेत हा आहे की आता पुन्हा एकदा नव्यानं डिफेन्स मध्ये उत्पन्नाची संधी निर्माण होऊ शकते आणि एचडीएफसी स्वतःला त्याबाबत तयार करते. यातनं मिळणारा दुसरा संकेत असा आहे की त्या क्षेत्राचं मोठं जाहिराती न करता असलेलं डिमांड किंवा अपील मोठं आहे की जर लोकांनी पटकन एक रकमी फार मोठ्या रकमा दिल्या तर सेबीच्या नियमानुसार एकदा त्या फंडांजवळ पैसा जमा झाला की काही तासांमध्ये काही विशिष्ट वेळेमध्ये अत्यंत मर्यादित काळामध्ये त्यांना ती संपूर्ण रक्कम गुंतवावी लागते. इतकी मोठी रक्कम एक रकमी छोट्या काळामध्ये आपल्या देशातल्या संरक्षण क्षेत्रातल्या नोंदणीकृत कंपन्यांमध्ये आणि त्याच्या गुंतवणुकीच्या साधनामध्ये गुंतवण्याजोगी परिस्थिती नाही असा तर संकेत एचडीएफसी देत नाहीये ना याचा विचार करू. आणि त्याच बरोबरीनं अशी संधी एकरकमी जरी नसली तरी टप्प्याटप्प्यानं मिळत राहील आणि टप्प्याटप्प्यानं छोटी रक्कम गुंतवत गेलं तर मिळणारा रेट ऑफ रिटर्न जास्त मिळेल असा तर संकेत एचडीएफसी देत नाहीये ना. आणि असा जर तो संकेत देत असेल तर आपण SIPत पैसे गुंतवू अथवा न गुंतवू पण जणू काही आपण SIP केली आहे असं समजत दरमहा या क्षेत्रातल्या आकर्षक डिफेन्स कंपन्यांमध्ये आपण दरवेळेला टप्प्याटप्प्यानं थोडे थोडे शेअर घेत जावे असा तर या एचडीएफसीनं न बोलता दिलेला संकेत आहे का. म्हणजे माझा मी फंड तूच तुझ्या आयुष्याचा करता अशा पद्धतीनं करता येईल का, किंवा तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तूच तुझ्या गुंतवणुकीचा शिल्पकार असा तर संकेत देत नाही ना याचा विचार करायचा. म्हणून आजच्या बाजार गप्पांचा विषय पुन्हा एकदा संरक्षण क्षेत्र. मनपूर्वक धन्यवाद.